मित्राच्या पाहुण्याकडे पोहे खायला येण्याच्या नादात आम्ही रस्ता चुकलो आणि अशा ठिकाणी अडकलोय की तिथून आमची गाडी जाणंच पॉसिबल नाहीये. भाई फडातून चाललोय आपण आता. अशा रस्त्यातून आम्ही चाललेलो आहे. भाई शूट ना घेतला ना. अरे शूट चालू भाई कसलं क्वालिटी क्वालिटी ड्रायव्हर पक्का आहे. ऑफ रोड ड्रायव्हर. भाई ड्रायव्हर जागवारचा ड्रायव्हर आहे, त्याला आज इथं चालवावं लागतं येड्या. साठी काय करावं लागतंय? घराचं काम बिम चालू आहे इथं. तर रामराम मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉग मध्ये. रात्री आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो ते 2 स्टार रूम आपण सोडून चाललेलो आहोत नवरीच्या घरी. नवरीच्या घरी जाऊन आपल्याला नवरीची एंट्री करायची आहे आणि ही आमची महिना सज्ज आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी. हे आहे ते महिनाचे ओनर आणि हे काल ठेवलेली किरण शेटने गाडी. किरण शेट हीच गाडी ती काल जी खड्ड्यात गेली होती. साताऱ्यात गाडी ठोकतो, कुठेही ठोकतो. सोबत आणलेल्या कपड्याच्या बॅगा आणि कॅमेऱ्याच्या बॅगा गाडी ठेवून आम्ही क्लायंटच्या घरी जायला निघालो. नाश्त्याची काय सोय? जायचंय नाश्ता बाहेर करू किंवा इथं जेवण पण काय आता बाहेरच नाश्ता वगैरे करू बाहेर आणि मग जेवण करायला. पहिले एंट्री घ्यायला द्यायचं ना, एंट्री करून मग नाश्ता करायला द्यायचं. एंट्री करून नाश्ता करायचं, इथे जेवणच करू. काय जेवण? दालचा राईस आहे. दालचा राईस नाही, आपण बाहेर नाश्ता करू. दालच्या राईसचं नाव ऐकून सर्वांचाच चेहरा पडला होता. त्यामुळे सुरुवातीला नवरीच्या घरची एंट्री घेऊन आम्ही सर्वांनी हॉटेलमध्ये नाश्ता करायला जायचा प्लॅन केला. कॅमेरे वगैरे रेडी करून आता आपण आलेलो आहोत नवरीच्या घरी. हे आहे नवरीचं घर. नवरीसाठी गाडी आता रेडी होत आहे. कॅमेराचं बटन खाली आहे ना, डायरेक्ट असं दाबलं तरी बंद होईल ना. नवरीच्या घरातलं शूट झालं. नवरीला गाडीत बसून दिल्यानंतर आम्ही आमचे सर्व कॅमेरे वगैरे पॅक केले आणि मित्राच्या पाहुण्यांच्या घरी पोहे खाण्याचा प्लॅन करून आम्ही तिकडे निघालो. डॉगेश भाई बोल. हेच काय योगेश डॉगेश भाई डॉगेश भाई बहुत बढ़िया देख रहा है. मित्राच्या पाहुण्याचं घर राहिलं मागं आणि आम्ही अशा ठिकाणी अडकलो की जिथून आम्हाला गाडी काढणंही मुश्किल होत होतं. तू व्हिडिओ बंद कर ना. व्हिडिओ नाही आला. बंद आहे ना. हायवे लागलेला आहे. अशा पद्धतीने आपण हायवेला आलेलो आहे. घे आपल्याला कुठे जायचं? भुका लागल्यात. लेफ्ट राईट. इकडे लेफ्टला. आपण खूप लांब आलो का? अरे भाई आपण लय मोठा एवढा घालून आलोय अख्खा गावाला द्या. मेन लोकेशन पासून खूप लांब भरकटलोय. कसं वाटलं? पोह्याची जर्नी कशी वाटली? कुणाला पोहे खायचे होते? किरण दादा, त्यांना पोहे खायचे होते. मी चांगलं म्हणत होतो मिसळ खाऊ. या तिकीटच्या नादाला लागून फुकटचे पोहे मानले की किरण्याला लगेच पुढंच काहीतरी मिसळ बनवू म्हणलं. इकडे वॉशिंग सेंटर आहे इथं. इथं असं नको नाही इथंच लेफ्टला 600 मीटर होतं. त्या चिखलाच्या रस्त्याने येताना आमची गाडी पूर्ण चिखल्याने भरली होती. त्यामुळे एका वॉशिंग सेंटरवरती थांबून आम्ही पूर्ण गाडी धुवून घेतली. गाडी धुवून झाल्यानंतर सर्व आमचं मटेरियल गाडीमध्ये ठेवलं आणि नाश्ता करण्यासाठी आम्ही लगेच निघालो. कारण अगोदरच खूप उशीर झाला होता. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे पटकन गाडीमध्ये बसलो आणि आम्ही हॉटेलकडे निघालो. मी वृंदावन कुठं दिसतंय? वंदना दिसलं. चांगलं दिसतंय. स्पेशल मिसळ म्हणजे ठीक. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे आम्ही कसलाही विचार न करता पहिला मिसळवरती ताव मारला. हॉटेल बुटाला जेवण झालेलं आहे. इथली मिसळ खरंच खूप टेस्ट छान होती. इथली एसपी पेट्रोल पंपाच्या शेजारी आहे वंदना मिसळ. कधी इंदापूरला आलात तर तुम्ही इथली मिसळ नक्की ट्राय करा.
जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही शूटच्या लोकेशनवरती पोहोचलो. हे आहे आजच्या वेडिंगचं लोकेशन आणि हा आहे या वेडिंगचा हॉल. ॲम्बियन्स खूपच छान आहे खरंच. हे आहे आपलं आजच्या शूटचं लोकेशन. सर्व पाहुणे मंडळी आलेले आहेत पण अजूनही काकी साहेब झोपलेले आहेत. ब्राईड आणि ग्रूमची तयारी चालू होती, त्यामुळे मी सर्वात प्रथम पूर्ण डेकोरेशनचा शूट करून घेतला. खूप सिरियस गोष्टीवरती डिस्कशन चालू आहे दोघांचे. काला गुलाबजामुन, काला गुलाबजामुन. वेडिंगचं शूट उरकल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जेवून घेतला. ओके या पण नाही तुमचा आला. वैताग आलेला आहे आज. खूप गंभीर. कॅमेरा रे. शूट संपलं, जेवण वगैरे झालं. त्यानंतर लाईटचं पूर्ण मटेरियल केटे साहेब जमा करत होते. क्लायंटच्या आग्रहामुळे ब्राईड आणि ग्रूमचं कोणतंही फुटेज आम्हाला या व्हिडिओमध्ये वापरता आलं नाही, पण ओव्हरऑल आजच्या कामाचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. फायनली सर्व शूट उरकून रात्री 12 वाजता क्लायंटची विदाई केल्यानंतर आम्ही पुण्याला यायला निघालो. इंदापूरहून पुण्याकडे येण्याचा 3 तासाचा प्रवास आमचा चालू झाला. फायनली आम्ही घरी पोहोचलोय. रात्रीचे 3 वाजलेत. आजचा पूर्ण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.